इकडे लक्ष द्या. कुल्फीला साक्षी मानून खरोखर स्वारीच होती. कोण मी दिशी नाही त्याच्यात. जरासच येते. अरे हाय हॅलो करा काहीतरी. धरून आणल्यासारखं निघालात. कुठं भरतीला थांबलात का सगळेजण. मग हा याची स्पेशल हाय करायला लागली. आज दिनांक 3 मे 2025 आपण सगळे या ठिकाणी जमलो. आपण बघू शकता आज एक गावस्मरणीय भेट असणार आहे. आपण असं म्हणूया आपली 1 दिवसाची शाळा आहे. ही आपली सर्व बॅच सर्व मित्र मैत्रिणी आज वेळ काढून या ठिकाणी जमले. तर कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर मला एक अनाउन्समेंट करायचे आहे. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याकडे काही विद्यार्थी हजर राहू शकले नाही. काही अडचणीमध्ये आले असतील. पण अजून काही असे विद्यार्थी आहेत जे आता आपल्यामध्ये ते नाही जे ते जग सोडून निघून गेले. तर त्या आपल्या मित्रांना आपण सर्व मिळून आधी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. आपले 2 आदरणीय शिक्षक आणि आपले 2 वर्गमित्र आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू. आपल्या सर्व माहिती आपल्या शिक्षक पवार सर आणि आपल्या बॅच असताना एक शिंदे सर पण आपल्यासोबत होते. तसेच आपल्या सर्वांचा लाडका बँड आणणार आहे. कार्यक्रमामध्ये बऱ्यापैकी सोबत होणार होता. त्यानंतर आपला एक मित्र होता ज्ञानेश्वर मोरे. तोही आता आपल्यासोबत नाही. तर हे चौघांसाठी आपण 2 मिनिटवर आपण श्रद्धांजली अर्पण सगळ्यांना विनंती जाहीर होईल. ओम शांती शांती. असेल कार्यक्रमाची information थोडक्यात आपल्याला सांगतो. थोडासा उशीर झाला आपला कार्यक्रम सुरुवात करायला काही हरकत नाही. कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल सुरुवातीला स्वागत होईल सरस्वती पूजन. त्यानंतर प्रास्ताविक पण 2 शब्द आपल्याशी बोलणार आहे. त्यानंतर आपले सर्व आदरणीय शिक्षक यांचा सत्कार होईल. विद्यार्थ्यांची मदत होतील. आपले शिक्षक आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेच्या संस्थापिका असो मुळेबाई यांचे अध्यक्ष भाषण होईल. त्यानंतर जेवणाचा आधी 1चा होता. त्याला आपण नेमके 2 या वेळेमध्ये जेवणाचा प्रोग्राम असेल. आणि कार्यक्रमाच्या शेवटी फोटो सेशन असेल. सर्व शिक्षकांबरोबर मुलांचे फोटो काढले. तर कार्यक्रम शेवटपर्यंत सगळ्यांनी अटेंड करावा. मैत्री तुझी सोबत तुझी संगत आयुष्यभर असावी. नाही विसरणार मैत्री तुझी ती फक्त शेवटपर्यंत निभाव. आपण सर्व एका शाळेत शिकलो. इयत्ता 10वी काही विद्यार्थी 5वी 10वी होते. पण काही विद्यार्थ्यांनी 8वी पासून शाळा जॉईन केली. आपण सोबत 3 वर्ष
प्राथमिक शाळा, नंतर कॉलेज, पदव्युत्तर कॉलेज असे वेगवेगळे मित्र भेटतात वेगवेगळ्या टप्प्यावर. पण शाळेत जे मित्र त्यांची जागा कोणीच भेटू नये. तर आज तब्बल 21 वर्षानंतर आपण सगळे भेटतो. आपण असं म्हणू शकतो की आपल्या इथे वर्ग मैत्रिणी बसले तर या आपल्या मैत्रिणींच्या मुलं किंवा मुली आज 10वीला आहेत. म्हणजे ऑलमोस्ट दुसरी पिढी शाळेत गेली तेव्हा कुठे हा दिवस उजळला. म्हणजे 12 वर्ष झाला पण उशिरा का असेल बऱ्यापैकी सगळ्यांनी सहभाग नोंदवला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवल्यामुळे परत एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि आभार मानतो. आता आपल्या काही जुन्या आठवणी आहेत. कार्यक्रम कशासाठी ठेवला तर आठवणींना उजाळा मिळावा आणि जितकं आपलं नातं कमी कमी होत चालू होतं ओळख मिळाली होती ती पुन्हा एकदा नव्याने त्याची सुरुवात होती. बघा आपण शाळेत असताना आठवत असेल तुम्हाला त्यावेळेस साधे मोबाईल फोन होते आणि ते कुणाकडेच फोन नव्हते. मला आठवतं माझं म्हणजे एकदम शार्प आहे. शाळेच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बसून आपण सगळ्यांनी फोटो काढला मार्च 2004 साली. त्यावेळेस मी पहिल्यांदा मोबाईल बघितला होता. जेवण मुले त्यांच्या हातामध्ये मोबाईल बघितला होता. तर ती आठवण डोक्यामध्ये आहे. त्यावेळेस मोबाईल ऑन झाला त्यामुळे कदाचित आपले संपर्क कॉन्टॅक्ट होऊ शकले नाही. ग्रुपमध्ये आपण डिवाईड करून काही मुली नवदृष्ट निघून गेल्या बऱ्यापैकी मुले निघून गेली. त्यामुळे कुठेतरी एक आपण कुठेतरी निर्माण होतं तसं वातावरण पुन्हा एकदा आपण सगळे सोडतो. तर आज आपले शिक्षक आणि त्यांनी शिकवलेले घरी आपल्याला आठवतात. तर आपल्याला त्या सगळ्या आठवणी समोर येऊन सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण मनोबल समोर व्यक्त करा. त्यावेळेस आपल्याला बोलता आलं नाही किंवा आज तरी ती संधी सोडू नका. मला आठवतं त्यावेळेस आपली बॅच होती. आपले वर्गमित्र शिवाजी सुरवसे, अंजली जाधव हे नेहमी भाषण करायचे आणि भाषणाला आम्हाला विचारलं होतं सरांनी मुरगुडकर सरांनी अनाउन्समेंट केली होती की शेवटच्या संधी कोणाला बोलायचं तरी या. माझी त्यावेळेस खूप इच्छा होती पण डेअरिंग झाली. म्हणूनच सगळ्यात आधी मी सगळ्यासमोर उभा आहे माहिती. नंतर सर ज्यावेळेस मी B.Ed कॉलेजला गेलो तर तिथे मला शाळेतल्या शिक्षक आणि विद्यार्थी तिकडच्या मुलांनी एक शब्द चीड बनवली की तुला बोलता येईल तेवढे शब्दसंपत्ती करूया. बाई मला शब्दसंपत्ती असं काम कॉलेज मग मी मनामध्ये ठरवलं की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे. मग मी वाचनाला सुरुवात केली. वेगवेगळी पुस्तकं वाचली आणि काही मित्र चांगले भेटले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी बोलायला शिकलो. अनुभव लागतात का असण्याचा प्रयत्न करतो. तर बघा आपले जे शिक्षक होते एकदा त्यांची पुन्हा एकदा मी आठवण करून देतो. आपले वर्ग शिक्षक होते गायकवाड सर. ते अजूनही आहेत. काही कारणासाठी येऊ शकले पुण्यामध्ये आहेत. आपले सरांचा पहिला तास असायचा इंग्रजी विषय. सर आले बरोबर हजेरी घ्यायची. राठोड सरांची ओळख सगळ्यांना असायची. सरांची वेगळीच शैली मी शिकवण्याची. सर शिकवायचे पण छान पण त्याच्यापेक्षा छान सर प्रश्नोत्तर पाठ करून घ्यायचे. एक स्पर्धा असायची. तिथे एक समाधी आहे आपण बघू शकता समाधी मंदिर. तिथे बसून आपण बरेच तास हिंदीचे अटेंड केले होते आणि सरांनी आपल्याकडून सर्वांकडून प्रश्नोत्तर पाठ करून घेतले होते. छडी वापरायचे सर पण आज ते छडीची किंमत आपल्याला जे आपलं पाठांतर पत्र झालं राठोड सर. त्यानंतर इतिहास भूगोल आणि मानवशास्त्र सामाजिक शास्त्र आपले मुख्याध्यापक सर यांनी हे 3 विषय शिकवले आणि सरांची आठवण्यासारखी गोष्ट म्हणजे शिस्त. तेव्हाच मला सगळ्यात जास्त भीती वाटायची कदम सरांची. म्हणजे साहित्य माझ्या अंगावर काटा आहे. पण ज्यावेळेस मी शिक्षक झालो वर्गामध्ये गेलो त्यावेळेस मला त्या शिस्तीचं महत्त्व कळालं. मला भविष्यात असे काही शिक्षक मिळाले की त्यांच्याकडे कसली शिस्त नव्हती त्यांच्याकडून कोणतीच मुलं शिकत नाही. आता मी या शिक्षण क्षेत्रात आहे म्हणून मला तशी जाणीव आहे. पण सरांनी जी शिस्त आपल्याला लावली कारण आपल्या शाळेची ओळख होती. नवदुर्गमध्ये आपली सर्वात सुंदर अशी शाळा निसर्गरम्य वातावरणामध्ये भरायची. तरी आपली पूर्ण टीम आपल्याला याने शिकवलं घडवलं. आता याच्यामध्ये चित्रकलेचे पवार सर हे आपल्यामध्ये उपस्थित नाहीत पण त्यांची आठवण आहे. आमचा टेक्निकलचा 6 मुलांचा ग्रुप होता तर आम्ही चित्रकलेचे तास अटेंड करत नव्हतो. तर सर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ते समजून सांगण्याचा प्रयत्न करायचे. कधी पनिशमेंट करायचे. त्यानंतर आपण आपल्या शाळेमध्ये विविध सण उत्सव साजरे केले. आपल्याला आठवत असतील आपल्या शाळेची गणपती मिरवणूक खूप फेमस होती. जवळपास 11 दिवसाचा गणपती शाळेत असायचा. त्या गणपतीच्या सत्रामध्ये जवळपास 10 दिवस व्याख्यानमाला चालायची. मला वाटतं 8-9 दिवसाचा होता. व्याख्यानमाला विविध मान्यवर यायचे त्यांनी
मार्गदर्शन केलं. मी नंतर भरपूर ठिकाणी फिरलो, पण असं कुठंच होत नाही हा उपक्रम कुठल्याच शाळेत नाही. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. वेगवेगळे खेळ आपण खेळायचो बघा. आपल्या वेळेसचा आवडीचा खेळ होता, आपण क्रिकेट खेळायचो, पण झाड पाणी नावाचा खेळ होता बघा. आठवतो डस्टे घेऊन एकमेकांना मारणे. आजकालच्या पिढीला हे खेळ माहीत नाही. आता मुलं फक्त मोबाईल, हे भरपूर आठवणी आपण तयार केल्या. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल 10वीचा आपला शिक्षक दिन आपण साजरा केला होता. आठवतो सांगतो त्या दिवशी काय असेल मला आठवतं त्या दिवशी आपल्या शाळेचा स्वयंशासित म्हणतात त्याला. आपण सगळे शिक्षक आलो, तर शाळा तपासण्यासाठी नेमकं त्या दिवशी अधिकारी आले. ते आठवण मला आहे, कारण ते अधिकारी सगळ्यात आधी माझ्यासोबत आले आणि त्याचा फोटो पण माझ्याकडे आहे. मी मागच्या दिवशी बसले, फोटो क्लिक झाला, फोटोमध्ये जे आहे ते कंप्लीट करून अधिकारी निघून गेले. पण मी गावाला होतो तर अधिकारी महाराष्ट्र शासनाची गाडीमध्ये बसली फिरते. पण कसं मी माझा तास संपवला. त्यानंतर मग आदर्श शिक्षक म्हणून आपला मित्र वैभव चौधरीची निवड झाली. त्या दिवशी आपल्याला आठवत असेल छान कार्यक्रम झाला. आणि शेवटचा दिवस त्याला आपण म्हणतो सेंड ऑफ समारोह, तोही कार्यक्रम त्याची आठवणी आहे. आपल्या वेळेस बघा पैसे जास्त नसायचे, पण समाधान भरपूर होतं. आपल्याला असं कधीच वाटलं नाही की माझ्याजवळ पैसे नाही. तेव्हा आपल्याकडे एवढे पैसे नव्हते की आपण शाळेला भेट सुद्धा देऊ शकतो. आपल्या म्हणजे ते आपल्याला सुचलंही नाही किंवा आपल्याकडे एवढे पैसे नव्हते. आपण ग्रुप फोटो काढला होता, तर माझ्याकडे तो फोटो सुद्धा नाही. फोटो घेण्याकडे सुद्धा पैसे मिळत नव्हते. तर त्या परिस्थितीतून आपण मुली असतील, मुलं असतील, विविध पदावर आहेत. तर मी बऱ्यापैकी मुलं आल्यानंतर त्यांची एंट्री करून घेतली. अजून काही मुलांची नावं यायचं म्हणजे बाकी आहे. काही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, पण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आपल्यापैकी काही इंजिनियर आहेत. विविध महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आपले मित्र कार्यरत आहेत. तर ही जी आपली अंजनी प्रशाला आहे, या शाळेचे विद्यार्थी आज संपूर्ण महाराष्ट्रभर, फक्त आपलीच बॅच नाही, आपल्या आधीच्या बॅचेस, पुढच्या झालेल्या बॅचेस, सगळेच विद्यार्थी छानपैकी तयार झाले. तर आपण सर्व विद्यार्थी परत एकदा त्या सर्व शिक्षक, संस्थापक बॉडी, आपले शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचे जोरात टाळ्याच्या गजरात आभार मानला. आता यानंतर शिक्षकांचा सत्कार समारंभ होईल. तर इथून मोठी सूत्र मी आपला मित्र शिवानंद राठोड यांच्याकडे देतो. आपल्याला घडवलं, आपल्यावर संस्कार केले, शैक्षणिक म्हणा, सामाजिक म्हणा. आज आता 21 वर्षानंतर असा दिवस आलेले की आपल्याला त्यांचे ऋण, एक छोटीशी भेट, त्याचा सत्कार करून आपल्याला ते साजरा करायचा आहे. सर्वप्रथम आपण आपल्या संस्थेच्या अध्यक्षा सौ मुळेबाई यांचा सत्कार करायचा आहे. त्यासाठी विद्यार्थिनीमधून ज्योती कलशेट्टी आणि पूजा हत्ते यांनी वरती यायच्या स्टेजवरती आणि मुळेबाई यांचा सत्कार करायचा आहे. असं ते करत
बाळू मामा वेस्ट करून हां. काम आहे आता कॅमेरा हां. उंदराचे व्हिडिओ तुझं काम आहे आता नंतर ते आज बी नाव आहे आठवड्यावर सत्कार चालू आहे आला जा शिंदे मॅडम यांचा सत्कार होत आहे विजयश्री दत्तात्रय चौरे 39 किलो गटात या मुलीने कुस्ती जिंकलेली आहे. मॅडम मुळेताई कदम सर मोरकणी सर दीपक सर काटमण सर देवकरी मामा आवटे मॅडम मुळेबाई विद्या मॅडम आपले जमलेले सर्व वर्ग मिळून होते. आज सगळ्यांना भेटण्याचा योगायोग म्हणजे 20-21 वर्षांनंतर भेटलो आपण. याच्या आधी कधी मी वर्गामध्ये भाषण कधी केलेलं नाही. पहिले दिवस वेगळे ते आजचे दिवस वेगळे आहेत. आपण सर्व आपापल्या कामामध्ये बिझी राहतो. मी इथं 8वी वर्गामध्ये इथं आलो मी अंजनी पाठशालेमध्ये. माझं मूळ गाव बार्शी तालुका वैराग. हॉस्टेलमध्ये आम्ही राहिलो. मला सर्वात म्हणजे हे आमच्या मावशी यांचं मार्गदर्शन कदम सर मुरकण सर आमच्या शिंदे मॅडम हॉस्टेलमध्ये या सर्वांचं मार्गदर्शन भेटलं. जीवनामध्ये कसं राहायचं कसं वागायचं कसं शिकवायचं हे फक्त मी हॉस्टेलमध्ये शिकलो. बाकी सर्व व्यवस्थित आहे. मी सध्या मुंबईमध्ये आहे. आज आपल्यामध्ये एक दयान नावारे आणि नॅचरल बोलतो हे दोन विद्यार्थी हा संपूर्ण होतो ते आपल्याला नाही आहे त्याचं थोडंसं दुःख वाटतं. बाकी सर्व व्यवस्थित आहे. त्यासाठी प्रत्येकाने परिचय सांगा. उद्या तुम्ही म्हटलात नाही मी असं तसं कोणी ऐकायला पाहणार नाही. त्यासाठी दैनंदिन एक जण आला तरी काही अडचण नाही. या प्रत्येकाने एक मुलगा येईल मुलीकडनं येईल एक मुलांकडनं येईल
याचा आपण व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पाडला ते या आजच्या स्नेह माजी विद्यार्थी स्नेह संमेलन मेळाव्यासाठी बिघडणं या दोन गोष्टी पालक आणि शिक्षक या दोघांच्या हातामध्ये असतात आणि आम्ही जे घडलो आहे त्यामध्ये आमच्या शिक्षकांचा वाटा खूप मोठा आहे. मला कुसुमारांची कविता आठवते, कणा होती आपल्या कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. असे आमचे मोरकणीकर सर होते आम्हाला कायम प्रोत्साहित करणारे. जिल्ह्यामधल्या कुठल्याही निबंध स्पर्धेमध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्वखर्चानं घेऊन जाणारे. आणि माझ्या आवडत्या मॅडम आवडे मॅडम जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही लेवलला कधीही कुठेही विज्ञान प्रश्न असलं तर आवर्जून मला घेऊन जाणारे. आमचे मुख्याध्यापक कदम सर भलेही शिस्तीचे असतील पण त्यांनी जे संस्कार केले विद्यार्थ्यांवर, ज्यांच्यामुळे शाळेचा एकही विद्यार्थी बिघडला नाही. आणि कुठेही आम्ही भेटलो तर पहिल्यांदा नाव मोरकणीकर सरांचं निघतं आणि कदम सरांचंच निघतं. त्या दोन व्यक्तींमुळे शाळा घडली आणि यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन मुळेबाईंचं आहे, ज्याने ही घडी व्यवस्थित विस्कटू दिली नाही. आणखी कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. धन्यवाद. आणि माझे सर्व शाळेचे मित्र आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, माझं नाव वैभव शिवाजी चौधरी. मी माझं एज्युकेशन जे आहे BSc कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर MBA मार्केटिंग करून आज मी एका बँकेमध्ये मॅनेजर म्हणून या पदावर आहे. तर आज मी एवढंच आहे की जे शिक्षक आहेत, आज जी शाळा आपल्याला दिसते, आज जी शाळेत आपण राहतो आहे किंवा ज्या शाळा आपण जातो, ज्या काळात आपली जी शाळा होती त्या शाळेत खरंच अभिमान वाटतो. कारण की त्या काळात जे शिक्षण आहे आणि आताचं जे शिक्षण आपण बघतो, आपल्या लेकराचं जे बघतो त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ज्या काळामध्ये आपल्याला जे शिक्षकाची भीती वाटत होती, ज्या त्यांचा आदर होता, आज कधी कधी असं वाटतं की ते शिक्षकाचा आदर कधी कधी लूप व्हायला दिसतो. कारण की कधी कधी विद्यार्थ्यामध्ये ती भीतीसुद्धा नाही दिसत. पण आपल्याला जे शिक्षक भेटले होते आज त्यांचं खरंच मी मनापासून म्हणजे हे म्हणतो, कारण की काय त्यांच्या शिक्षणामुळे आपण आज घडलो आहे. त्यामुळे आज खरंच शिक्षणाला मनापासून एक हे म्हणतो करतो आणि एवढंच बोलतो. आणि धन्यवाद. सगळे आज जमले, आज गेट टुगेदरसाठी 21 वर्षानंतर आपण आज जमलेलो आहे. त्यामुळे आज नवीन एक ओळख होती, नवीन आपण जी काही बोलतो ते सगळ्याला आपण समजतो. त्यासाठी आणि जेवढे जण विद्यार्थी आणि जेवढे जण आले त्यांना मी मनापासून एक अभिनंदन हे करतो. धन्यवाद. सध्या ज्योती प्रकाश पवार आहे. मला दिले येडशीला, पण मी राहते प्रॉपर मुंबईला आता. मिस्टर गव्हर्नमेंट सर खूप प्रयत्न केला, MPSCची खूप तयारी केली, पण 1-2 मार्काने जायचे. त्याच्यामध्ये मिस्टर लागल्यामुळे मी थोडं हे करून टाकलं. सध्या आहे प्रायव्हेट जॉब वगैरे करते मी.
मुंबईला आहे, मंत्रालयमध्ये मिस्टर आहे. घरी कोणी आलं तर आवर्जूनही आम्ही ॲड्रेस वगैरे देते. बँड्राला राहते तशी गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये. काही काम असलं तुम्ही या सगळे आवर्जून. चला धन्यवाद. मला एक मुलगा एक मुलगी आहे. 22. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझं PA कंप्लीट झालेलं आहे. गुलाबाचं फूल डोंगरावर आणि मी प्रशाला शाळा ही चंद्रावर आहे. जे काही आहे मी त्या शाळेमुळे आहे. धन्यवाद. लेचा आज या देवीच्या मंदिरामध्ये जो गेट टुगेदर सर्वजण एकत्र येणं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक 2003 आणि 2004चे विद्यार्थी असणारे सावंत, त्यांनी मला काल परवा फोन केला आणि सांगितलं की बाबा आमचा असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही कुठेही जाऊ नका. पण लग्नाच्या तारखा आजचा मुहूर्त चांगला असल्यामुळे 2-3 कार्यक्रम आहेत. त्याच्यासाठी मी या ठिकाणी सगळ्यांच्या अगोदर अध्यक्षीय समारोप या ठिकाणी तुमच्याशी 2 गोष्टी बोलाव्या असं माझी एक इच्छा आहे. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या अंजनी प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय प्रदीपजी कदम सर, त्याचबरोबर सध्याच्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती विद्या ठोकळ, त्याचबरोबर प्रशालेचे एक कर्तव्यदक्ष एक मराठीचे चांगले शिक्षक असणारे आणि तुमच्या या शालेय जीवनामध्ये जी काही जडणघडण करून दिली असे हे मोरखंडीकर सर, त्याचबरोबर गणिताच्या असणाऱ्या शिक्षिका ज्या सेवानिवृत्त आपल्या प्रशालेमधून झालेल्या आहेत त्या आवटी मॅडम, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आपल्या शाळेमध्ये तुम्ही असताना शिंदे सर असतील, शिंदे सर, त्याचबरोबर देवकते मामा सेवानिवृत्त झालेले आहेत, खाटमोडे आहेत, बाळासाहेब आहेत आणि दीपक मामा हे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत तुमच्या. खरोखरच 2003 आणि 4ची जी बॅच होती ती खरोखरच कधी न विसरणारी तुमची बॅच होती. विद्यार्थी संख्या भरपूर होती. वर्गामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेणारे विद्यार्थी तुम्ही होतो. एक चळवळ उभी करण्याची ताकदसुद्धा तुमच्यामध्ये होती विद्यार्थ्यामध्ये. आज या ठिकाणी सांगायचं झालं तर आपण हा कार्यक्रम घेतलात, आम्हाला या ठिकाणी बोलावला, तेवढा मान सन्मान दिला, सत्कार आदर केला, त्याच्यामध्ये सर्व काही आलं असं वाटतंय. जे काही आम्ही जे तुमच्यासाठी केलेलं होतं त्याबद्दल आम्ही आपले सर्वप्रथम ऋणी आहोत. कारण ज्या वेळेला आपल्या संस्थेची निर्मिती झाली, शाळेची सुरुवात होती, आपल्या या प्रशालेला जागासुद्धा नव्हती आणि ज्या आई तुळजाभवानीची इथं एक स्थान असणारी जगदंबा या मंदिरामध्ये आपण शाळा सुरुवात केली. या ठिकाणी समाधी होत्या, त्या समाधीवरती आपण आजूबाजूला बसून शिक्षण घेतलं. हा तुमच्या जीवनातला एक अविस्मरणीय प्रसंग आहे आणि तो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि तो संस्थाचालक असतील, शिक्षक असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी विसरू शकणार नाही. कारण ज्या परिस्थितीमध्ये आपण हे शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम आपण सर्वांनी केले, त्यामध्ये वैयक्तिक संस्था नाही, त्यामध्ये शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्ही विद्यार्थी. आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये या शाळेमध्ये प्रवेश घेऊन या ठिकाणी स्पर्धा चालू होती, गावामध्ये अनेक इमारती होत्या, अनेक स्पर्धा चाललेल्या होत्या, तरीसुद्धा तुम्ही या शाळेच्या संस्थेचं एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून या शिक्षकांचं कार्य लक्षात घेऊन या शाळेमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणी तुम्हाला बसण्यासाठी जागा नसेल, तुम्हाला आज त्यांच्यामुळे श्रीराम घडले, त्यांच्यामुळे श्रीकृष्ण घडले, त्यांच्यामुळे मोठमोठे ऋषी मुनी गुरु निर्माण झाले. त्यांच्यासाठी इमारती नव्हत्या, त्या कुठंतरी झाडामध्ये आश्रमामध्ये त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी थोडंसं अन्न खाऊन शिक्षण घेत होते आणि फार विद्वान अशी लोक तयार झाली. तर खरोखरच आपल्याकडं जागा नसताना आपण या शाळेमध्ये प्रवेश घेतला. आज या ठिकाणी परिचय करून देत असताना अनेकांनी, मी या क्षेत्रामध्ये काम करतो, माझं लग्न झालं, माझे मिस्टर हे करतात, माझी पत्नी ते करते, हे जे तुमचं ऐकवत असताना खरोखरच अंगावर शहारे येत होते. कारण जे काही तुम्ही या अडचणीच्या काळामध्ये शालेय शिक्षण घेतलं ते तुमच्या जीवनाला एक दिशा देणारं शिक्षण होतं. आज या ठिकाणी सावंत सरांनी
या ठिकाणी उल्लेख केला की बाबा गणेश उत्सव हा एक कुठल्याही शाळेमध्ये उपक्रम चालत नाही. आगळा वेगळा असा उपक्रम ठेवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला. त्या माध्यमातून मिरवणुका काढल्या. तुम्ही आज वेगवेगळ्या मंडळामध्ये काम करता, मंडळ स्थापन केली. आज त्याच्यामुळं फार मोठं शिक्षण म्हणजे काय असतं. बालावस्थेमध्ये आईवडील शाळेमध्ये आणून सोडतात. पहिले गुरु आईवडील असतात, दुसरे शिक्षक असतात. पण त्या काही ज्या आठवणी असतात त्यावेळेला आपल्या बुद्धीचा तेवढा विकास झालेला नसतो. प्राथमिक शाळेमध्ये काही जुजवी आठवणी लक्षात राहतात. ज्या वेळेला तुम्ही माध्यमिक शिक्षण घेता त्यावेळेला जो तुमच्या बुद्धीवरती प्रभाव झालेला असतो आणि जे तुमचं काही वय असतं एका टर्निंग पॉईंटवर आणि त्याला वळण देण्याचं काम हे शिक्षक करत असतात. आणि त्या शैक्षणिक ज्या आठवणी आहेत त्या आपण मरेपर्यंत कधी विसरू शकत नाही. आज तुम्ही या ठिकाणी तुमच्या मुलामुलींना घेऊन आलेलं आहे. आज तुमची ती मुलगी त्यांच्या शाळेतल्या वर्गातलं काहीतरी सांगायची तर तुम्हाला निश्चित आपली शाळा आठवते, आपले शिक्षक आठवतात, आपली त्यावेळेसची परिस्थिती आठवते. आज आत्ता या चौधरींनी सांगितलं कुठल्या तर विद्यार्थ्यांनी की आजच्या शिक्षण पद्धतीत आणि त्यावेळेसच्या शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठा फरक होता. आजची तुम्हाला माहिती आहे तुमच्या सगळ्या मुलांच्या हातात मोबाईल आहेत. तुम्हाला मोबाईलवरती अभ्यासक्रम दिला जातो, तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये समजत नाही. फार आमूलाग्र असे बदल होत चाललेले आहेत आणि या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तुम्हाला मुलासाठी हे सगळं शिकणंसुद्धा गरजेचं आहे. आज तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी म्हणून आमच्या पुढं बसलो, पण मला हे मान्य नाही आम्ही व्यासपीठावर बसायचं आणि तुम्ही समोर बसायचं. तुम्ही आज विद्यार्थी नाही, तुम्ही आमच्या आज बरोबरीचे आहोत. आज तुम्ही सुद्धा एक खांद्याला खांदा लावून काहीतरी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करता. आज तुमची मुलं बाळ आहेत, तुम्ही एक संसार उभे केलेले आहेत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी. आज मी गेल्या 6 महिन्याखाली पुण्याला गेले होते. अगदी आवर्जून त्यांची मी भेट घेतली, त्यांच्याकडे गेले. त्यांचं जे काम आहे ते बघून मला एवढा आनंद झाला, तो अजूनपर्यंत आनंद माझ्यामधून दूर जायला तयार नाही किंवा तो मी विसरू शकत नाही. कारण त्यांनी आज अंजनी प्रशालेचा एक आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांनी नोकरी मिळाली नाही म्हणून ते स्तब्ध बसले नाही. त्यांनी त्या ठिकाणी ट्युशन घेणं, क्लासेस उभारणं, आज त्या ठिकाणच्या वर्ग खोले, ती वर्ग सजावट पाहून इतकं माझ्या मनाला आनंद झाला की मी शाळेमध्ये सुद्धा करू शकले नाही. पण त्यांनी जे केलं त्याचा मला अगदी सार्थ अभिमान वाटला. माझ्या शाळेचा एक विद्यार्थी आज हताश न होता, आज नोकरी मिळाली नाही म्हणून तो न थांबता आज या ठिकाणी ट्युशन घेऊन आज रांग आहे त्यांच्याकडे. विद्यार्थ्याची पुण्यामध्ये रांग लागलेली आहे. 5वी 10वीपर्यंतचं शिक्षण त्या ठिकाणी क्लासेस त्यांनी घेऊन अगदी शाळा उभी केली. आवर्जून तुम्ही कधी पुण्याला गेलात, जे आहेत त्यांना माहीत आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे. ज्यांना माहीत नाही ते आवर्जून तुम्ही कधीतरी एकदा ट्रिप काढून त्यांच्याकडे जा, अवश्य भेट द्या. तर अशी जी होतकरू मुलं आहेत याच्यापेक्षा काय आनंद. हा आमचा आनंद, तुमचा आनंद जो आहे तो शब्दात आज मोजता येत नाही. कारण हा द्विगुणित आनंद झालेला आहे. आज प्रत्येकजण, आता त्या मुलांनी बरंचसं सांगितलं, त्याने एक इन्स्टिट्यूट उभा केलं आहे. अनेक जण आहेत, काही पत्रकारितेमध्ये आहेत, काही शेतीमध्ये काम करतायत, काही इंजिनियर आहेत, काही नोकरी करतायत. परवाच अमितजींनी एक घर घेतलं पुण्याला म्हणून समजलं. अक्षय तृतीये दिवशी त्याची वास्तुशांती झाली. हे तुमचं कार्य आमच्या कानावर कुठून ना कुठून येत असतंय आणि त्याचा आनंद खरोखरच मनापासून आम्हाला आनंद होत असते. आज जाधवसारखी मुलगी खेळाडू होती. आज या ठिकाणी जे आपले आहेत विद्यार्थी चौरे, त्यांची जी मुलगी आहे ती आज जिल्हा पातळीवर कुस्तीमध्ये आली. खरोखरच योगायोग आहे हे. तुम्हाला त्यांना एक वाटलं मी माझ्या मुलीला घेऊन जावं, माझ्या शाळा दाखवावी, माझ्या शाळेच्या सगळ्यांना भेटवावं आणि त्या मुलीनं जी यश संपादन केलं आहे खरोखरच तिला आई जगदंबेनं अजून जरा प्रेरणा द्यावी, तिनं विभागाला यावी, महाराष्ट्र पातळीवरती पर्यंत जावी अशी मी सुद्धा या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देते. आज तुमची मुलं आहेत, तुम्ही मुलं ऐकलं का? खरोखरच स्वारीच होती. मी ओळखलं नव्हतं. मी म्हणलं कोकणे का तू, पण नाही, ती मुलगी म्हणली चुकीचं आहे, मी जो राठोड आहे. तर तुमच्यामधले जे हे बदल झालेले आहेत ना ते आता तुम्ही आम्हाला ओळखता. आम्ही थोडं कमी अधिक आमचं वय झालेलं असतं, आमच्यामध्ये बदल ते तुम्ही ओळखू शकता. पण तुमच्यामधले जे आमूलाग्र बदल आहेत ते ओळखणं शक्य नाही. पण या निमित्ताने आपण एकत्र येणं, एकमेकांना तुमच्या ज्या काही गप्पा गोष्टी असतील, मनोरंजन असतील, आज एवढ्या मोठ्या संख्येने मला तर खरोखर आश्चर्य वाटलं. आज आपण पूर्ण वर्गाच्या वर्ग या ठिकाणी बोलावला, त्यांच्याशी संपर्कात आहात. हा फार मोठा
बदल आहे तुमच्यामधला. आज मैत्री टिकवणं सुद्धा फार मोठी गरज आहे, आज काळाची गरज आहे. आज तुम्ही एवढे संपर्क, खरोखर सावंत सराचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानते, अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद देते. आणि सावंत सर, अनेक विद्यार्थी सावंत सर BA झाले, DED झाले, BEd झाले, नोकरी मिळाली नाही, पण नोकरी मिळाली नाही म्हणून ते थांबले नाही. आज अनेक प्रसंग त्यांच्या समोर संकट आले, अनेक प्रसंग. जागा नाही पुरली तर खाली बसा, पण फोटोत यायला पाहिजे सगळे. हा. नाही नाही, मग सेम तसं नळी केलं तर करावं लागली की तू. काय ना, आम्ही सांगत नाही, तू खाल्ली तरी सांगत नाही कोणाला, काळजी करू नको तू. त्याच्यामुळेच खात जा, माग झालंय. आवाज येणं झाला आवाज यायला नाही, आवाज. हे यार, ताट घरी घेऊन जातो काय आता. इकडे लक्ष द्या, कुल्फीला साक्षी मानून आजचा कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या पार पडला असं जाहीर करतो. परत काय म्हणायचं पुढं नको. काय करायचं? हा, काय म्हणला? काय झालंय? मला खाऊ दे रे, माझं सांडाल आहे खाली. घर संसार बाजूला ठेवून या बायका नवऱ्याला खोटं बोलून आले, खरं बोलून आले, आम्हाला माहित नाही म्हणून असं आडू पडून काढली तू.